शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नारळ फोडून शुभारंभ। शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीच्या वतीने करण्यात आली। म्हसोबा मंदिर परिसरात विधिवत पूजा करून व नारळ फोडून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ झाला। या प्रसंगी प्रभागातील महायुतीचे उमेदवार अरविंद आप्पा कोते, छाया सुधीर शिंदे व प्रतीक्षा किरण कोते यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला। यावेळी प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। स्थळी महिलांचा, युवांचा आणि तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। संपूर्ण परिसरात घोषणाबाजी, जल्लोष यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते। प्रचाराच्या प्रारंभीच महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आलं। नागरिकांनी उमेदवारांचे हार्दिक स्वागत करून विश्वास व्यक्त केला की आगामी निवडणुकीत विकास, सकारात्मक बदल आणि प्रभावी नेतृत्वासाठी महायुतीचाच विजय होणार आहे। आज आपण प्रचाराचे नारळ फोडलेले आहे आणि प्रचार रॅली देखील काढली आहे। काय नेमका प्रतिसाद मिळतो? आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमचे जे महायुतीचे उमेदवार आहे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती होऊन आज प्रचाराचा नारळ 11 मध्ये प्रभाग 11 मध्ये फोडलेला आहे। यामध्ये प्रतीक्षाताई कोते, किरण कोते, छायाताई शिंदे, अरुणप्पा कोते हे उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी जयश्रीताई थोरात ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहे। तर प्रभाग 11 मध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे। कोणीही नेता असेल किंवा मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तर जे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा यांचे फोटो वापरून तर अपप्रचार करत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो। भविष्य काळासाठी आपल्या शिर्डीच्या विकासासाठी, शिर्डीच्या सुरक्षेसाठी, शिर्डीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जी संधी देणाऱ्याची फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील देतील। आमचे तिन्ही उमेदवार, चारही उमेदवार सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे आहे। त्याच्यामुळं प्रभाग 11 मध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निवडून आलेले अशा प्रकारच्या सगळ्या आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्कृष्टपणे प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही। आणि पुढचे उमेदवार आहे ते येऊन जाऊन पाया पडतील, काहीतरी खोटं आश्वासन देतील, त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये। आमचे तिन्ही उमेदवार, चारही उमेदवार हे प्रत्यक्ष 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील। कुठले कामं असतील, रोजगाराचा कार्यक्रम असेल, इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल, काही कामं आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज आणि तत्पर असतील एवढंच मी यानिमित्ताने सांगतो। आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे। फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं आहे। विरोधकांचा नेहमी आरोप असतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, पण या ठिकाणी जर आपण बघितलं धनशक्ती आणि जनशक्ती दोन्ही दिसते। हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा, धनशक्ती आणि कोणती दुसरी शक्ती जनशक्ती, हा नेहमीचा डायलॉग आहे। कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे। फक्त बाईट देणे आणि लोकांना वातावरण दूषित करणं एवढंच काम त्यांच्याकडे, दुसरं काम नाही आहे। धनशक्ती नाही आणि कोणतीच शक्ती नाही, सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतात। जनशक्ती आपल्या बरोबर सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 11 मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते, विजू कोते असतील, उत्तम भाया कोते असतील, प्रतापबाबा जगताप असतील, विलासबाबा कोते असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारळ फोडून प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली। तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे। तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी। त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ, कमळ सोडून कोणतंही बटन न दाबता फक्त कमळ दाबावी मी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो। आणि आम्ही आश्वासित करतो इथून पुढच्या 5 वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू। त्यांच्या वेळेला 24 तास आम्ही उपलब्ध राहू, 365 दिवस आम्ही वर्षाची त्यांच्यासाठी उपलब्ध राहू अशी सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावे। आपलं ज्या युवकांमध्ये वेगळं प्रतिमा आहे
काय सांगाल युवकांना, कशा प्रकारे युवकांची जी आपल्या प्रभागामध्ये रचना असणार आहे? मी गेल्या 13 वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थाच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो. तरी मी प्रभाग क्रमांक 11 असतील किंवा शिर्डीतील सगळे युवक असतील, जे युवा शिर्डी ग्रामस्थ असन, छत्रपती शासन असन, शंभूराजे प्रतिष्ठा असन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार असन, यांना आवाहन करतो की मान्य खासदार सुजयदादा विखे पाटील जे आपल्या उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी अशी विनंती करू. एक घोषणा द्या आणि लगेच तुम्ही तुमच्या मार्गाला लागून. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा, मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचा. आपल्या प्रचारासाठी वार्डामध्ये फिरताय, मोठा प्रतिसाद दिसतोय, काय सांगा? आम्ही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग 11 मध्ये उभे आहोत. आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे. आज प्रचाराचं नारळ होतं, सर्व आलेले आमच्या प्रेमापोटी सर्व आलेले. आम्ही पण 5 वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो. कोणत्या वार्डातून कोणत्या चिन्हावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे? काय नाव आहे आपल्या उमेदवार? आमचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्री विष्णू थोरात, दुसरं अ मधून छायाताई सुधीर शिंदे, ब मधून मी स्वतः अरविंद सुखदेव कोते, क मधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ.